विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. तर पहा, लेखा व कोशागार विभाग भरतीच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि त्यामध्ये तुम्ही तुमचा स्कोर सुद्धा चेक केलेला असेलच. अजून जर चेक केले नाही तर आपल्या टेलिग्रामला त्या उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं नाव हे पाहू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी झालेलं आहे नॉर्मलायझेशन, जे की अगोदरच त्यांनी सांगितलं होतं. कोणाचे मार्क्स वाढले, कोणाचे कमी झाले, तुमचं काय झालं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. आणि हा जो आहे तो तुमचा आता फायनल स्कोर आहे. याच स्कोरच्या बेसिसवर तुमची निवड होणार आहे. इथे आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये काय काय बघणार आहोत. एक, कट ऑफ कसा ठरेल. दुसरं, कोणकोणती कागदपत्रे आहे जी तुम्हाला तयार ठेवायची आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्या कागदपत्रांना महत्त्व आहे आणि अगोदरच त्यांनी ती सांगितलेली आहे. ती कागदपत्रे आपण पाहूया. त्यासोबतच पुढील प्रोसेस काय असणार आहे, म्हणजे संपूर्ण प्रोसेस काय आहे त्याची देखील माहिती घेऊ. आणि काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना टायपिंग अर्हतामधून तात्पुरती सूट देण्यात आली, ती देखील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सर्वात प्रथम पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी विभागानुसार जागा होत्या आणि तुम्ही फॉर्म देखील भरलेला असेलच. इथे निवड कशी होणार आहे किंवा कट ऑफ कसा ठरणार आहे, तर ज्या काही रिक्त जागा असतात त्याच्या अनुपातमध्ये विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावले जातील. प्रोसेस काय असणार आहे, अगोदर तुमची एक्झाम झाली होती, त्यानंतर फर्स्ट अँसर की लागली होती, नंतर सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली होती आणि आता लागलेली आहे मेरिट लिस्ट. म्हणजे जो काही नॉर्मलायझेशन होऊन मेरिट लिस्ट आहे ती तुमची लागली. मेरिट लिस्ट पर्यंतची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजे नॉर्मलायझेशन झालेलं आहे. याच्यानंतर काय राहील, एक तात्पुरती सिलेक्शन लिस्ट येणार आहे, म्हणजे टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट विभागाद्वारे प्रसिद्ध केल्या जाईल. नंतर होणार आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर लागणार आहे फायनल सिलेक्शन लिस्ट. म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतरची जी प्रोसेस राहणार आहे ती राहणार आहे फायनल सिलेक्शन लिस्टची. तर पहा, सध्या लागलेली आहे फक्त मेरिट लिस्ट, यानंतर लागेल तात्पुरती निवड यादी, त्यानंतर होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नंतर लागणार आहे फायनल सिलेक्शन लिस्ट. आता निवड कशी केल्या जाईल, तर पहा, ज्या काही जागा असतात, म्हणजे इथे पहा, जर तुम्ही सर्वात प्रथम जे आहेत अराखीव पदे सर्वसाधारणसाठी आहेत 9. तर जी काही मेरिट लिस्ट आहे त्या मेरिट लिस्टमधले जे टॉप 9 कॅन्डिडेट असतील त्यांची निवड अगोदर ओपनच्या जागेवर होऊन जाईल, मग ते कोणत्याही कॅटेगरीचे असो. या ठिकाणी सर्वात प्रथम भरल्या जातात त्या म्हणजे ओपनच्या जागा आणि त्याच अनुषंगाने हे जे 9 उमेदवार आहेत यांची निवड केल्या जाईल. आता काही जणांचं म्हणणं असं असेल की 9 जागेसाठी 9च उमेदवार बोलावले जातील का, तर नाही. जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होणार आहे किंवा तात्पुरती निवड यादी लागणार आहे त्यामध्ये आणखी उमेदवारांना संधी दिल्या जाऊ शकते. इव्हन डबल, याच्या डबल म्हणजे दुप्पट 18 उमेदवार सुद्धा बोलवले जाऊ शकतात किंवा त्याच्यापेक्षा जास्तही उमेदवार या ठिकाणी बोलावल्या जाऊ शकतात. कारण की काही उमेदवार अपात्र ठरतात, काही उमेदवार त्या ठिकाणी जॉईन होत नाही, काही उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनलाच हजर राहत नाही. अशा पद्धतीच्या अडचणी समोर येतात आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी जास्त उमेदवारांना बोलावण्यात येतं. म्हणून जे टॉप 9 जागा आहे कॅन्डिडेट आहेत ते तर यामध्ये जातीलच, पण त्याच्यापेक्षा जास्तीचे कॅन्डिडेट सुद्धा यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावल्या जाऊ शकतात. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा, आता तुम्ही ज्या प्रवर्गातून अप्लाय केलेलं असेल तर त्या प्रवर्गासाठी पहा, सर्वसाधारणसाठी म्हणजे अनुसूचित जातीमधून जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर ह्या 9 जागा पहिले 9 ज्या आहेत त्यामध्ये भरल्या जातील. म्हणजे विद्यार्थी जे आहेत 9 जागेवर सिलेक्शन होऊन जाईल टॉप 9 कॅन्डिडेट्सचं आणि नंतर म्हणजे 10व्या क्रमांकापासून अनुसूचित जाती तुम्ही ज्या प्रवर्गातून फॉर्म भरलाय तिथून तुम्ही 9 जागा पकडू शकता. म्हणजे तुमच्या प्रवर्गाचा कॅन्डिडेट हा कितव्या क्रमांकावर आहे त्यानंतर म्हणजे 9 कॅन्डिडेट नंतर अनुसूचित जातीचे जेवढे काही उमेदवार त्या लिस्टमध्ये असतील तेवढे या ठिकाणी घेतल्या जातील. मग त्यांचा क्रमांक कोणताही असो, फक्त ते अनुसूचित जातीतील हवे, सर्वसाधारण या प्रवर्गातील हवे आणि 9 उमेदवार घेतलेल्या जाऊ शकतात ह्या 9 जागा भरल्याच्या नंतर. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला समजलं असेल की तुम्ही कट ऑफ जो आहे तो कशा पद्धतीने काढू शकता. त्यासाठी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ती म्हणजे मेरिट लिस्ट. आता जिथे तुम्ही फॉर्म भरलाय त्या विभागाची मेरिट लिस्ट तुम्ही डाउनलोड करा. त्यामध्ये ओपनच्या जागा किती आहेत सर्वसाधारणच्या ते पहा, तेवढे उमेदवार किंवा तेवढ्या जागा तुम्ही सोडून देऊ शकता आणि त्यानंतर इतर जे उमेदवार आहेत ते प्रवर्गानुसार घेतले जातात. म्हणजे एससीचे, ओबीसीचे, एसटीचे, व्हीजे-एनटीचे किंवा एनटी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी इत्यादी उमेदवार जे आहेत ते फक्त त्याच प्रवर्गासाठी राखीव असतात. म्हणून त्या उमेदवारांच्या यादीमध्ये तुमचा नंबर किती आहे आणि तुमच्या कॅटेगरीच्या जागा किती आहेत हे तुम्ही पाहू शकता आणि त्यावरून एक्झॅक्ट कट ऑफ काय असू शकतो याचं देखील तुम्ही अंदाज जो आहे तो बांधू शकता. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जास्त कॅन्डिडेट घेतल्या जाऊ शकतात. इथे 9 जागा आहेत म्हणून 9च नाही तर त्यापेक्षा शिल्लक उमेदवार बोलावल्या जातील, हे यामध्ये महत्त्वाचं आहे. आता पहा, हे झालं तुमच्या कट ऑफच्या संदर्भात. फायनल कट ऑफ तुम्ही इथेच अशा पद्धतीने काढू शकता. तुम्ही ज्या प्रवर्गातून फॉर्म भरलाय तुम्ही स्वतः तुमचा कट ऑफ काढा. त्यानंतर पहा, आता काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत ज्या आहेत तुमच्या निवडीबाबत. तर प्रश्नपत्रिकेमध्ये बहुपर्यायी प्रश्न होते. 12वी दर्जाचा तुमचा पेपर होता, ती तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी फक्त महत्त्वाची बाब ही आहे की ऑनलाईन परीक्षेत
कनिष्ठ लेखपाल या पदासाठी निवड करताना मौखिक परीक्षा नाही, म्हणजे तुमची जी मुलाखत आहे ती या ठिकाणी होणार नाही. दुसरा महत्त्वाचा पॉइंट, जर समान गुण तुम्हाला पडले, तर हा जो काही महाराष्ट्र शासनाचा जी-आर आहे, त्यानुसार प्राधान्य देण्यात येईल. तो जी-आर आहे ऑलरेडी आपण पाहिलेला आहे. नंतर पहा, उमेदवाराने परीक्षेच्या एकूण 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. महत्त्वाचा पॉइंट आहे. म्हणजे कमीत कमी 90 मार्क तुम्हाला घ्यावे लागतील, असं यांनी सांगितलं. 90 मार्क घेतले म्हणजे सिलेक्शन होईल असं नाही. सिलेक्शन होणार आहे मेरिटच्या बेसिसवरच, मात्र कमीत कमी 90 तरी पाहिजे. नंतर पहा, ऑनलाईन परीक्षेदरम्यान काही समस्या उद्भवली. ही तर परीक्षेसंदर्भात आहे. सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे खालचा. या ठिकाणी पहा, की जर परीक्षा वेगवेगळ्या सत्रांमध्ये झाली, तर नॉर्मलायझेशन होईल, असं त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं होतं आणि आता ते झालेलंच आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांची यावर नाराजगी सुद्धा आहे. कारण की काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, की पेपर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेऊन आणि मग मार्क कमी जास्त करून त्यात अर्थ नाही. बरेच विद्यार्थी चांगले मार्क्स घेतात, नंतर त्यांचे मार्क्स वाढत नाही. काही विद्यार्थी कमी मार्क घेतात, मात्र मात्र त्यांना नॉर्मलायझेशनचं बेनिफिट भेटून ते या ठिकाणी मेरिटमध्ये येतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रॉब्लेम आहे तो तोपर्यंत सॉल्व्ह होणार नाही, जोपर्यंत एक दिवस आणि एका दिवशी सर्वांचा पेपर होत नाही तोपर्यंत. एकच पेपर ज्यावेळी सर्वांना राहील, त्याच वेळी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो नॉर्मलायझेशनचा, अन्यथा होऊ शकत नाही. दुसरा पर्याय असा आहे, की एम-पी-एस-सीकडे परीक्षा आम्ही देणार आहोत, असं सरकारने सांगितलं होतं 2024 पासून. त्या जर एम-पी-एस-सीकडे गेल्या, तर एम-पी-एस-सी एकाच दिवसामध्ये पेपर आयोजित करत असते. त्यामुळे एम-पी-एस-सीमध्ये नॉर्मलायझेशनचा प्रकार वगैरे नसतो. नंतर पहा, पुढील टप्पा आहे तो म्हणजे, की टंकलेखन अहर्तेपासून तात्पुरती कोणाला सूट. तर इथे पहा, माजी सैनिक वर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांना विहित टंकलेखन अर्हता धारण केलेली नसेल, अशा उमेदवारास सामान्य प्रशासन विभागाचा जो काही जी-आर आहे, त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 2 संधी अनुज्ञेय राहतील. म्हणजे माजी सैनिक जर तुम्ही असाल, तर तुम्हाला या ठिकाणी तात्पुरती टायपिंगमधून सूट देण्यात आलेली आहे. 2 वर्षाचा कालावधी जॉइनिंगच्या नंतर तुम्हाला द्यावा लागेल. म्हणजे नियुक्ती मिळाल्याच्या नंतर 2 वर्षाच्या आत तुम्हाला ते सादर करावं लागेल. दुसरं कोण आहे? अनाथ उमेदवार विहित टंकलेखन अर्हतेचे प्रमाणपत्र, त्यांचाही हा जी-आर आहे. त्यांनाही 2 वर्षाचा कालावधी आहे आणि 2 संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत. म्हणजे जे अनाथ कॅन्डिडेट असतील आणि जे माजी सैनिक कॅन्डिडेट असतील, त्यांना इथून म्हणजे टंकलेखन अर्हतेमधून तात्पुरती सूट देण्यात आली. पर्मनंट नाही, तर तात्पुरती स्वरूपाची आहे. नियुक्तीच्या 2 वर्षानंतर म्हणजे 2 वर्षाच्या आत तुम्हाला ते प्रमाणपत्र सादर करावं लागेल. नंतर पहा, आता सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. सध्या लागलेली आहे मेरिट लिस्ट लवकरच तुमच्या तात्पुरत्या निवडी याद्या प्रसिद्ध होतील आणि ज्यांची नावे त्यामध्ये असतील, त्यांना जावं लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणती कागदपत्रे महत्त्वाची आहेत? इथे पहा, सदर परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरते निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकरिता बोलावण्यात येईल. कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस उमेदवारांना लागू असणारी खालील कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे मूळ प्रती व छायांकित प्रती सादर करणे बंधनकारक राहणार आहे. यामध्ये सर्वात प्रथम आहे तो म्हणजे परीक्षेसाठी केलेल्या ऑनलाईन अर्जाची आवेदनपत्राची छायांकित प्रत. आता बरेच जण म्हणतील, की या ठिकाणी आमच्याकडे प्रिंट वगैरे नाही. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हाही तुम्ही फॉर्म भरता तेव्हा प्रिंट सांभाळून ठेवा. कारण की वेळोवेळी तुम्हाला संधी मिळत नाही. ज्यावेळी फर्स्ट आन्सर की आली होती, त्याही वेळी तुम्ही प्रिंट काढू शकत होते. ज्यावेळी सेकंडरी रिस्पॉन्स शीट आली, त्याही वेळी तुम्ही प्रिंट काढू शकत होते. तर असे विविध ऑप्शन्स तुम्हाला प्रिंटचे मिळत असतात. याची तुम्ही सॉफ्ट कॉपी मेलवर वगैरे ठेवली, तरी देखील चालणार आहे. तर हा फॉर्म तुम्हाला लागतो. नंतर पावती लागते. जी तुम्ही पेमेंट केलेली स्लिप आहे, ती या ठिकाणी लागते. नंतर प्रवेशपत्राची जी प्रत आहे ती त्यांनी सांगितली. नंतर परीक्षा शुल्क भरण्याची पावती. 3 गोष्टी लागतात. एक तुमचं हॉल तिकीट, दुसरं जो भरलेला फॉर्म आहे तो आणि पेमेंट केल्याची पावती. नंतर पहा, एस-एस-सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता. आता जी पात्रता असेल 10वी दर्जाची ती तुम्हाला लागणार आहे. वयाचा पुरावा 1 लागेल. जन्माचा पुरावा 1 लागणार आहे. शैक्षणिक अर्हता इत्यादींचा पुरावा म्हणजे जर पात्रता ग्रॅज्युएशन असेल, तर त्याबाबतचं सर्टिफिकेट पत्र प्रमाणपत्र किंवा डिग्री किंवा मार्कशीट ते तुम्हाला लागेल. टंकलेखनाचं प्रमाणपत्र म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे. एम-एस-सी-आय-टी अथवा समकक्ष असणारं प्रमाणपत्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, ज्या कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय केलं, त्या कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. ई-डब्ल्यू-एसमधून जर भरलं असेल, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा पुरावा, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, ज्या कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिलियर लागू आहे, त्यांना या ठिकाणी नॉन सादर करावं लागेल. माजी सैनिक, दिव्यांग व्यक्ती जर असाल, तर त्याबाबतचं प्रमाणपत्र, खेळाडू, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर यापैकी जर कोणी असाल, तर त्या संबंधितचं प्रमाणपत्र, विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा. विवाहित म्हणजे जर मॅरेज वगैरे तुमचं झालेलं असेल, तर तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट किंवा राजपत्र सादर करू शकता. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट सादर करायचं आहे. कर्नाटक सीमेवर जर तुम्ही राहत असाल, तर 865 गावातील सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेलं प्रमाणपत्र सादर करू शकता. मराठी भाषेचे ज्ञान असल्याबाबतचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असल्यास त्याबाबतचा पुरावा आणि स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य असल्यास त्याबाबतचा पुरावा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जवळपास सर्वच कागदपत्रे त्यांनी सांगितलेली आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीमधून मोडता
ती कागदपत्रे तुम्हाला सादर करावी लागतील. यामधील इम्पोर्टंट आणि कॉमन जर आपण डॉक्युमेंट्स पाहिले, तर एक आहे परीक्षेचा फॉर्म, पावती आणि हॉल तिकीट. दुसरं आहे 10वी मार्कशीट. त्यानंतर आहे शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, वयाचा आणि जन्माचा पुरावा जो की तुम्ही टीसीच्या आधारे या ठिकाणी देऊ शकता. टंकलेखनाचं म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट, एम-एस-सी-आय-टीचं सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट तुमचं आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. हे जे आहेत ही कॉमन आणि सर्वांसाठी लागणारे डॉक्युमेंट्स आहेत. फक्त नॉन क्रिमिलियर जे आहेत ते काही कॅटेगरी जसं उदाहरणार्थ एस-सी, एस-टी यासाठी लागू नाही. तर पहा इथे आपण संपूर्ण माहिती बघितली. तुमचे या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील, डाउट्स असतील तर तुम्ही ते बिनधास्तपणे कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.